परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात तुम्हा प्रत्येकांचे मी मनापासून स्वागत करत आहे. आज परत एकदा देवाने त्याच्या पवित्र चरणापाशी येण्याची एक संधी आपल्याला दिलेली आहे. याबद्दल मी प्रभूची स्तुती करतो. जानेवारी महिन्यामध्ये देवाने आपला सांभाळ केला. फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा देवाने आपल्या आयुष्यामध्ये जोडला. याबद्दल मी परमेश्वराची स्तुती करतो, प्रभूला धन्यवाद देतो. आपण लूक अध्याय 10 आणि 38 पासून तर 42 पर्यंत काही वचनं आहेत, त्याकडे लक्ष आपण केंद्रित करणार आणि या महिन्याच्या शेवटपर्यंत याच संदेशातून काही महत्वाच्या गोष्टी आपण शिकणार आहोत. मार्था आणि मरिया असं या ठिकाणी हेडिंग देण्यात आलेलं आहे. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्तेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळा उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही का? मला सहाय्य करायला तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करते, परंतु थोडक्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. परमेश्वर या लहानशा वचनातून आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो. ज्यावेळेस मनुष्य देवापेक्षा स्वतःच्या कामाला जास्त प्राधान्य देतो, त्यावेळेस तो मनुष्य कशा प्रकारे गोंधळल्यासारखा होतो, कशा प्रकारे त्यांची तारांबळ उडते, कशा प्रकारे ते निराशाच्या वादळात सापडतात, कशा प्रकारे डिप्रेशन मध्ये जाऊन स्वतःचं जीवन कशा प्रकारे मागं आणतात, याचे काही उदाहरणं आपल्याला या धड्यातून पाहायला मिळत आहे. आता येशू हा जिवंत देव आहे. संपूर्ण जगाचा निर्माण करता तोच आहे. आणि पुढे सुवार्थ प्रसार करण्यासाठी येशू आपल्या शिष्यांसोबत जात असता मार्था आणि मरियमच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. बायबल वचन 38 मध्ये असं शिकवते की मार्थेनं प्रभू येशूचं काय केलेलं आहे? आगत स्वागत केलेलं आहे मार्थेनं. आणि आगत स्वागत करून लोकांना तिनं दाखवलं की मी किती धार्मिक, लोकांना तिने दाखवलं की माझं येशूवरती किती मोठं प्रेम, लोकांना तिने दाखवलं की मी देवाशिवाय नाही राहू शकत. आणि पुढे जाऊन तिनं प्रभू येशूचं आगत स्वागत केलं आणि आगत स्वागत केल्याच्या नंतर ती आपल्या कामाला निघून गेलेली आहे. बाहेरच्या लोकांनी एकच गोष्ट पाहिली की मार्थेनं प्रभू येशूचं स्वागत केलं, तिचं प्रेम देवावरती आहे, ती देवाच्या प्रेमात पूर्णपणे वाहून जात आहे. आणि अशा प्रकारे कदाचित बाहेरच्या लोकांनी तिचं कौतुक केलं असेल किंवा काही लोक बाहेर प्रभू येशूची वाट पाहत असेल. आणि आत गेल्यानंतर ती आपल्या कामाला गेली. आणि मरियम नावाची तिची बहीण ही प्रभू येशूच्या चरणापाशी बसली. आणि प्रभू येशूच्या चरणापाशी बसून बायबल सांगते की ती भाषण म्हणजे एक प्रकारचं वचन
ती देवापासून ऐकत होती. एका वचनाकडे त्या ठिकाणी ती आपलं लक्ष केंद्रित करताना आपल्याला दिसत आहे. आणि मार्थेला खूप काम पडल्यामुळे बायबल सांगते की तिची तारांबळ उडाली. वचन 40 मध्ये आहे. आणि तिची तारांबळ उडाली आणि ती प्रभू येशूकडे आली आणि म्हणाली की प्रभू, सर्व कामाचा भार माझ्या बहिणीने माझ्या एकटीवरच टाकलेला आहे. सर्व कामाचा भार माझ्या बहिणीनं माझ्या एकटीवरच टाकलेला आहे. याची आपणास पर्वा नाही का? याची आपणास काळजी नाही का? तिला सांगा का तिनं तुमचं भाषण न ऐकता, तिला सांगा की वचन न ऐकता तिनं मला कामाला मदत करावं, तिनं मला सहाय्य करावं. त्यावेळेस येशू म्हटला, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीची काळजी आणि दगदग करते. पुष्कळ गोष्टीची काळजी आणि दगदग करतेच. मरियमनं निवडलेला वाटा मला तिच्यापासून काढता येणार नाही. कारण मरियमचा वाटा देवाच्या जवळ येण्याचा, नंबर 2 देवाच्या जवळ बसण्याचा, आणि नंबर 3 देवाचं वचन काळजीपूर्वक ऐकण्याचा होता. आज या अध्यायातून देव आम्हाला काय शिकवतो? या धड्यातून देव आम्हाला हे शिकवतो की काम हे मरेपर्यंत आपल्या बरोबर राहणार. कारण अशा युगात आपण आहोत का जिथं आपल्याला सुख नाही. जेवढा वेळ आपल्याला झोप येते तेवढाच आपल्याला विश्रांती आहे. झोपेतून उठल्यानंतर परत झोप येईपर्यंत मनुष्य जो आहे तो आपल्या कामात, आपल्या कष्टात आणि आपल्या सगळ्या प्रकारच्या दगदगीमध्ये पळतच राहतो. तो लहानाचा मोठा कधी झालाय त्याला कळत नाही. लग्न होऊन लेकराचा बाप कधी झाला त्याला कळत नाही. लेकरांचे लग्न कधी झाले कळत नाही. पण त्याला एवढंच कळत आहे की उठा काम करा, उठा काम करा, उठा काम करा, उठा काम करा. आणि हेच काम ही मार्था करत असताना येशूने तिला म्हटले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीची काळजी आणि पुष्कळ गोष्टीची दगदग करतेस. मरियमने निवडलेला वाटा मला तिच्यापासून काढण्यात येता येत नाही. आणि म्हणून देवाच्या वचनात, देवाच्या सानिध्यात आणि देवाच्या जवळ बसल्याने जो वाटा आपण निवडलेला आहे तो आशीर्वादाचा वाटा आहे. तो सार्वकालिक जीवनाचा वाटा आहे. तो आपलं जीवन पूर्णपणे बदलून टाकणारा वाटा आहे. आणि म्हणून मार्थेचा वाटा नव्हे तर मरियमचा वाटा निवडणं फार गरजेचं आहे. कारण मरियमला पण माहिती होतं की काम पुष्कळ आहे. आताच काम मग करता येईल, मगच काम मग करता येईल. परंतु येशू ख्रिस्त जर इथून गेला, येशू ख्रिस्ताचं इथून जर गेला तर जे मला ऐकायचं आहे, जे मला शिकायचं आहे, ज्या गोष्टीमुळं माझं तारण झालं, ज्या गोष्टीमुळं माझं जीवन आशीर्वादित होणार आहे, त्या गोष्टीपासून मी वंचित राहील. आणि म्हणून ती देवाच्या जवळ बसले. परंतु वचन 40 सांगते, मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली. फार काम पडल्यामुळे, म्हणजे तिच्या मनात देव नाही, तिच्या जीवनात देव नाही, तिच्या अंतःकरणात देव नाही, तिच्या मनात, तिच्या जीवनात, तिच्या अंतःकरणात फक्त काम आणि काम, काम आणि काम. पण लोकांना दाखवण्यासाठी 2 पाऊल पुढे जाऊन मात्र येशूचं स्वागत करण्याला पुढेच दिसते आपल्याला. म्हणजे धार्मिकता दाखवण्यामध्ये सर्वात पुढं आणि येशूला सोडून नकारण्यातही सर्वात पुढं
वचनापेक्षा कामाला जास्त प्राधान्य देण्यात हे सर्वात पुढं दिसते. आणि म्हणून येशूने तिला म्हटलं, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीची काळजी करते. बरं, काळजी करणं चांगली गोष्ट आहे का प्रतीक? काळजी करणं चांगली गोष्ट आहे का? नाही. काळजी करणं चांगली गोष्ट नाही. का नाही हे मी नाही सांगत, मला नाही माहिती, परंतु तुमचा आणि माझा देव सांगतो, तुमचा आणि माझा प्रभू सांगतो की काळजी करू नका. आणि त्यासाठी एक वचन जर तुम्हाला पाहिजे असेल तर पेत्राचं पहिलं पत्र अध्याय 5 आणि वचन 7 आम्हाला सांगते की त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काय घेतो? काळजी घेतो. कधी काळजी घेतो? त्याच्यावर आपण आपली सर्व चिंता टाकली तर. आम्ही जर आमची चिंता जर वाहत बसलो, आम्ही जर आमची चिंता स्वतःच घेऊन बसलो तर देव काळजी घेणार नाही. आणि आपली काळजी, आपली चिंता आपल्याला कधीच सुखानं जगू देणार नाही. मार्तेला खूप काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली. मार्तेला प्रवेश म्हणतो, मार्ते मार्ते, तू पुष्कळ गोष्टीची काळजी आणि दगदग करतेस, परंतु आपली सर्व चिंता जर तू देवावर टाकशील, आपली सर्व काळजी जर तू देवावर टाकशील, आपलं सर्व ओझं जर तू देवावर टाकशील, तर देव तुझी काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर तुझी काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही. वचन एक सांगते आणि मनुष्य एक करतो. वचन सांगते आपली सर्व चिंता देवावर टाका, आणि मानव म्हणतो बाबा अंतःकरणात सुद्धा देव आहे, घरातून जरी त्याचा धावा केला तरी तो प्रसन्न होतो. आणि देवापेक्षा, देवाच्या भक्तीपेक्षा, देवाच्या आराधनेपेक्षा ज्यावेळेस मनुष्य कामाला जास्त प्राधान्य देतो तेव्हा त्या कामाची चिंता अधिक वाढते, कामाचं लोड वाढते, आणि आपल्या जीवनात विश्रांतीपासून, आपल्या जीवनात आनंदापासून आपण वंचित राहतो. आणि शेवटपर्यंत आपला स्वभाव कामात चिडचिडा, रागिष्ट बनतो, आणि तो राग कशावर तरी काढण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि त्या रागामुळे कदाचित आपल्या जीवनात आलेले चांगली संधी, आपल्या जीवनात आलेले चांगले मित्र, आपल्या जीवनात आलेले चांगले आशीर्वाद कदाचित त्या रागामुळे आपण गमावण्याचा काय करतो? प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आपली सर्व चिंता ही देवावर टाकायला पाहिजे. कारण काळजी आणि दगदगीमुळे स्वतःची हानी होते. काळजी आणि दगदगीमुळे मनुष्य देवापासून दूर जातो. काळजी आणि दगदगीमुळे मानवाच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची शांती, समाधान मिळत नाही. तो बेचैन असतो. त्याला वाटते तिकडे गेल्याने बरं वाटेल, तिकडे जाऊन पाहतो त्याला वाटते इकडे आल्याने बरं वाटेल. कुठल्याही प्रकारचं समाधान मिळत नाही, कुठल्याही प्रकारचं समाधान मिळत नाही. कारण काळजी आणि दगदग त्याला सुखानं राहू देत नाही, सुखानं जगू देत नाही. आणि म्हणून मार्था आणि मरियमच्या घरी प्रभू येशू ख्रिस्त असताना सर्व चिंतेतून, सर्व टेन्शन मधून मुक्त होण्याची एक तिला संधी होती. सार्वकालिक जीवनाची एक संधी होती. देवाच्या जवळ येण्याची संधी होती. ही सगळ्या प्रकारची चांगली संधी तिनं गमावली. आणि मग येशू म्हणतो, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीची काळजी आणि पुष्कळ गोष्टीची दगदग करत आहे. आज आपण तसेच करत आहोत का? आज आमच्या जीवनात त्याच गोष्टी आहे का? पुष्कळ गोष्टीची काळजी आणि पुष्कळ गोष्टीची दगदग आज आमच्या जीवनामध्ये असेल तर आपली सर्व चिंता देवावर टाका, कारण तो तुमची काळजी घेईल. प्रत्येक परिस्थितीतून तो तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. पुष्कळ काळजी आणि दगदग करण्यात काही अर्थ नाही.
कारण मत्तईकृत शुभवर्तमान काढा वचन 11 अध्याय 11 आणि वचन 28 काय सांगते? मत्तई 11 आणि वचन 28 आम्हाला सांगते, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व, काय आहे शब्द तिथे? माझ्याकडे या. काय शब्द वापरला तिथे? माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. ओ कष्टी आणि भारावलेले लोक हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईल. कारण कष्टात वाकलेले लोक, कष्टाने, बिमारीने, चिंतेने व्यापून आणि भारावलेले लोक, यांना प्रभू येशू म्हणतो की तुम्ही सर्व माझ्याकडे या, माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देतो. मी तुमची चांगल्या प्रकारची काळजी घेतो. परंतु लोक कष्टामध्ये, दुःखामध्ये काय झालेले आहेत? स्वतःला त्यांनी वाहून दिलेलं आहे. म्हणून हमेशा एक गोष्ट मी तुम्हाला सांगत असतो की एक वयोवृद्ध महिला डोक्यावरती सरपणाचं ओझ घेऊन घराकडे कणत कणत चालले आणि तेवढ्यामध्ये एक व्यक्ती बैलगाडी घेऊन आला आणि त्याला वाटलं की वयोवृद्ध महिला इतकं मोठं ओझ घेऊन कणत कणत चाललेली आहे, तर ज्या गावात ती चालली त्याच गावात मी पण चाललो, तिच्याच घरापासून मला पण जायचं आहे. आणि म्हणून त्यांनी बैलगाडी थांबवली आणि म्हणाला, बाई आपलं ओझ घेऊन तुम्ही या बैलगाडीमध्ये बसा. बाई तुम्ही आपलं ओझ घेऊन या बैलगाडीत बसा. आणि तो बिचारा पुढं आपल्या हातात बैलांची दोरी घेऊन पुढं पाहत होता आणि ते वयोवृद्ध महिला या गाडीत बसले आणि बैलगाडी चालली. बैलगाडी चालली, घराच्या जवळ बैलगाडी चालत आहे आणि हे म्हातारी जे वयोवृद्ध बाई जे बसलेली आहे ती अधिकच कणत आहे. आणि मग या बैलगाडीवाल्याला वाटलं की ही का कणत आहे, ही का एवढी कणत आहे. आणि म्हणून पाठीमाग वळून पाहते तर ती बैलगाडीत बसली, परंतु ओझ कुठं होतं? डोक्यावरच होतं. आणि बैलगाडीवाला काय म्हटला? ओझ घेऊन बैलगाडीत बसा, ओझ डोक्यावर ठेवून बसा असा नाही म्हटला. परंतु ती बसली, बैलगाडीत बसली, परंतु ओझ कुठे आहे? डोक्यावरच आहे. तशाच प्रकारे देवाच्या मंदिरात बसलो, ओझ कुठं आहे? रेखाताई, डोक्यावरच आहे. प्रार्थनेला बसलो, पण ओझ कुठं आहे? डोक्यावरच आहे. 4 लोकांमध्ये बसलो, नातेवाईकात बसलो, परंतु ओझ हे डोक्यावरच आहे. म्हणून येशू म्हणतो, अहो कष्टी, भारावलेले आणि त्रासलेले लोक हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. मी कष्टातून विश्रांती देणारा देव आहे. मी दुःखातून विश्रांती देणारा देव आहे. मी सर्व वेदनातून, कणातून बाहेर काढणारा परमेश्वर आहे. कारण तो मार्तेला म्हटला, मारते तू पुष्कळ गोष्टीची काळजी करते. मारते तू पुष्कळ गोष्टीची काळजी आणि दगदग करते. मरियमचा वाटा देवाच्या जवळ बसण्याचा होता, कारण तिनं आपली सर्व चिंता देवावर टाकली आणि देवाजवळ बसली. ती आपलं ओझ घेऊन देवाजवळ आले आणि देवाजवळ बसले आणि देव तिची काळजी घेत आहे, हा तिचा विश्वास आहे. देव तिला पूर्णपणे विश्रांती देत आहे, हा तिचा पूर्णपणे विश्वास आहे. आणि अशाच विश्वासाने देवाकडे येण्याची आपल्याला गरज आहे. म्हणून काढा एक वचन शेवटचं, मत्तई 6 आणि वचन 34 काय सांगते? मत्तई 6 आणि वचन 34 काय सांगते आम्हाला?
यास्तव उद्याची चिंता करू नका. उद्याची चिंता उद्याला, ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरे. उद्याची चिंता तुम्ही करू नका म्हणजे काळजी घेणारा देव आज आपल्या बरोबर आहे. उद्याची दगदग तुम्ही करू नका म्हणजे उद्याची चिंता वाहणारा देव आपल्या बरोबर आहे. कारण दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही आणि दोन्ही गोष्टीचं सर्टिफिकेट आपण आणायला जात नाही. जन्म आपल्या हातात आहे का महेश? नाही. तर मरण आपल्या हातात राहील का महेश? नाही. जन्मही आपल्या हातात नाही आणि मरणही आपल्या हातात नाही. आणि जन्माचं सर्टिफिकेट आणायला आपण जात नाही, आपल्या घरातलेच लोक जातात. आणि मृत्यूचं सर्टिफिकेट आणायलाही आम्ही जात नाही. का जातात राणीबाई? कोण जातात? घरातलेच जातात. आणि म्हणून जन्म आपल्या हातात नाही, तो कोणत्या टायमाला कोणत्या सेकंदाला होणार. मरणही आपल्या हातात नाही, ते कोणत्या सेकंदाला कोणत्या मिनिटाला होणार. तर मग जन्म आणि मरण जर आपल्या हातात नाही तर उद्याची चिंता आपल्या हातात घेऊन बसणं बरं वाटते का संदीपजी? उद्याची चिंता, कोणी तर आठवड्याभराची चिंता, तर कोणी तर बापरे एलआयसी काढून ठेवतात. माझी मुलगी मोठी झाल्याच्या नंतर तिच्या लग्नाचा खर्च कुठं एलआयसी काढून ठेवतात. किती चिंता ती. अरे आता तर तिला स्वास्थ्य घेऊ द्या, तिला लहानाचं मोठं तर होऊ द्या. परंतु जलमल्या बाप्पा आतापासूनच आम्ही माग ठेवायला पाहिजे. हा लग्नाचा इतका मोठा खर्च नंतर कसा उचलायचा, त्यांची चिंता. ज्यांना मुलगा झालेला आहे त्यांच्या आईवडिलांना चिंता, आता सोनं करून ठेवा, नंतर माल झालं तर काय करायचं बाबा. म्हणून कानातलं करण्यात पुढं, अरे अजून सून तर येऊ दे. ती येते कशी? तुला जीव लावणारी येते का? तुला घराच्या बाहेर काढणारी येते? तिला येऊ तर द्या. तिला कानातलं घेण्यात, तिचं नाकातलं घेण्यात, तिच्या गळ्यातलं घेण्यात, काय 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 करण्यामध्ये आईवडील एवढे तज्ञ, आईवडील एवढे बिजी होत असतात की काय नाही, नंतर महाग झालं तर काय करणार. अरे पण ज्या सुनेसाठी तुम्ही एवढी चिंता करता, ते सुनच शेवटी तुम्हाला ठेवते कोठ्यात आणि तिच्या घरच्या लोकांना ठेवते ओठ्यात. आहे ना म्हणते? सून काय करते? घरातल्यांना ठेवते कोठ्यात आणि माहेरच्यांना ठेवते ओठ्यात. आणि मग आपण म्हणतो बाई उन्हाळा पाहिला नाही, पावसाळा पाहिला नाही, हिवाळा पाहिला नाही, एक एक पैसा कमावून हे गळ्यातलं मंगळसूत्र बनवलं आणि काय माझं जीवनाचं सार्थक झालं नाही. कानातलं बनवलं, नाकातलं बनवलं, लग्नाला एवढा खर्च झाला, पोरगई तिच्याकडूनच, सुनही तसेच. आणि मग आयुष्यभर बोंबलत राहतात आणि सून म्हणतात मला पाहायला तुम्ही आले तेव्हा मी विचारलं होतं का तुम्हाला माझ्या गळ्यातलं केलं की नाही केलं, आणि तुम्हीच करता का? सगळे जग करते. असे उलटे उत्तर देतात राणी. देतात की नाही देत? अरे हो की नाही? खर मनुष्य उद्याची नाही तर भविष्याची चिंता करत करत पुढं आणि पुढं चालला. बायबल सांगते ज्या दिवसाचं दुःख त्या दिवसाला पुरं. म्हणून मारते तू पुष्कळ गोष्टीची काळजी करते. अरे आज देव तुझ्या घरी आहे, आज जिवंत देव तुझ्या घरात आहे. आज देवाने सगळं काही सोडून तुझं घर निवडलेलं आहे, तुझा परिवार निवडलेला आहे, तुझ्या घरी आशीर्वाद देण्यासाठी देव आलेला आहे. आणि काय तू भांड्याचा राडा घेऊन बसलीस? काय तू सरपणाचा राडा घेऊन बसलीस? काय ते कपडे धुण्याचा राडा घेऊन बसलीस? भांडे तिथं नाचत होते का मला घासा म्हणून असे तडाडण नाचत होते का? पल्लवी नाचत होते का? नाही.
ते काय म्हणत होते, धुवायचं असेल तर आता धुई, नाही तर नंतर धुई, नाही तर तसंच ठेव. कपडे नाचत होते का, डिकचिक डिंगचिक डिकचिक डिकचिक. तुला धुवायचं तर आता धुई, नाही तर नंतर धुई. तुला घालायचंय तू ओले घाल, नाही तर सुकलेले घाल, नाही तर ओवाळे घाल. त्या भांड्यांना काही घेणं देणं नाही, कारण ते निर्जीव आहे. त्या कपड्यांना काही घेणं देणं नाही, ते निर्जीव आहेत. त्या स्वयंपाकाला काही घेणं देणं नाही, ते बसलेले आहेत. पण आमच्या पाठीमाग इतकं येते, काय सांगावं तुम्हाला आणि कसं बोलावं. आणि म्हणून देव म्हणतो की मारते मारते तुला पुष्कळ गोष्टीची काळजी आणि तू दगदग करते. मरियेने जो वाटा निवडला तो काढता येत नाही. आता त्या काळात मार्तेकडून झाली चूक, मग आज आपण ती चूक करायची का? हा का? परंतु मार्तेकडून जे झालेली चूक आहे ती चूक आमच्याकडून पण होत आहे. म्हणून तर चर्चमध्ये बरंच काही कमी दिसत आहे. नाही एक टायमाला दोन वेळेस चर्च भरत होतं. प्रेम तर देवावर त्याचंही आहे, प्रेम तर त्यांचं वचनावर पण आहे. त्यांच्या घरी गेल्याच्या नंतर आगत स्वागत पण आहे. पण इथे यायला काय होते, कर्करोग. इथे येऊन ऐकायला काय होते. जे आले ते तरी हालेलुया म्हणतात का, प्रेज द लॉर्ड म्हणतात का? बैलगाडीत बसले पण ओझं कुठं आहे संदीप? चर्च मध्ये बसले पण ओझं कुठं आहे? मग जे न येणारे ते तुमच्यासारखेच आहेत आणि जे येणारे आहेत ते न येणाऱ्यासारखेच आहेत. मग येऊन आणि न येऊन काय फायदा? येशूच्या घरी मार्तेच्या घरी येशू आला आणि मार्तेनं जगाच्या पुढं आगत स्वागत केलं आणि निघून गेली. मग येऊन जाऊन काय फायदा? एक बहीण आशीर्वादित झाली आणि दुसरी बहीण काळजी आणि दगदग, टेन्शन आणि पेन्शन मध्येच करत आहे. हेच गोष्टी होत आहे. अरे तुम्हाला कॉलेजला जायचं असेल ना, तुम्ही वेळेवर उठताना जाता, पण चर्चला यायचं म्हटलं ना, त्या महेशला जाऊन विचारा. त्या महेशला नाहीतर आमच्या इकडे पल्लवीला जाऊन विचारा. नाही दोघांसोबत बोलणं झालं तर आमच्या राणीला विचारा. काम, प्रवास, कॉलेज, शिक्षण, जॉब या गोष्टीला प्राधान्य आहे. कारण तिथं जर उशिरा गेलं तर शिक्षा आहे. तिथं जर उशिरा गेलं तर दंड आहे. कदाचित शाळेतले शिक्षक त्यांना उभं करेल किंवा बाहेर ठेवेल. इथं कधी आला तरी चालते. का? बसलो बैलगाडीमध्ये पण ओझं कुठं आहे? डोक्यावरच आहे. बसलो चर्च मध्ये पण लक्ष आहे, गायला चारा मी टाकला का नाही टाकला गड्या. पाठीमागच्या किचनला मी लॉक केलं होतं की आतून तसा दरवाजा सोडून आली मी सिलेंडर खालचं बटन बंद केलं का चालूच ठेवलं होतं. बसलो बैलगाडीमध्ये आणि ओझं कुठं आहे प्रतीक? डोक्यावरती. आणि मग येशू ख्रिस्तापाशी तिची बहीण बसलेली आहे आणि ही जाऊन म्हणते, हे प्रभू तुला परवा नाही का? भांडायला लागली तिथं जोऱ्याने, सगळ्या कामाचा भार. म्हणजे तिला काय सांगायचं असेल? काय सांगायचं असेल? सांगा ना, तिला काय सांगायचं असेल? मार्थेला ए बाळा काय सांगायचं काय असेल? तिला येशूला काहीतरी सांगायचं आहे. काय सांगायचं असेल सांगू का मी? येशू तुला काम धंदे नाही म्हणून हिला घेऊन तू बसला. आमच्या मागं काय आहे? बरोबर आहे का नाही? नाही तर मग तिनं बहिणीलाच म्हणायला पाहिजे होते, मारते इकडे ये बरं, आपलं काय मरिया इकडे ये बरं, इकडे ये लवकर. बरोबर आहे ना? तिनं बहिणीला बोलवायला पाहिजे ना. ती कोणाकडे गेली? येशूकडे गेली. आणि काय म्हणतात?
तुला याची पर्वा नाही का? सगळ्या कामाचा भार येणं माझ्या तुला पर्वा नाही का? अरे उद्या चालून मी जर तुमच्याकडे आलो आणि तुमची सुनबाई जर माझ्याकडे प्रार्थनेला बसली तर सासूनं जर तसं म्हटलं तर मी जाईल का परत? हा, जाईल का परत मी? मला चांगलं वाटेल का? आणि काय म्हणाल एखादी सासू, हे पाळक, माझा नवरा ऊस तोडीवरून येणार, हिचाही नवरा ऊस तोडीवरून येणार, आता त्यांना भुका लागल्या, त्यांना खायला द्यायचं आहे आणि तू खुशाल घेऊन सुनेला बसलास, असं म्हटल्याच्या नंतर मी काय करणार? सुनेला नाही बोलली, ती कोणाला बोलली? मला. असंच होईल की नाही? अरे होईल का नाही? अरे हो की नाही एवढं सांगा. मग या वचनात तसंच झालं. ती बहिणीला नाही बोलली, ती बोलली कोणाला? येशूला. का? कारण कामाची दगदग आणि टेन्शन हे सतत आणि सतत डोक्यात असणारा व्यक्ती देवाला गमावू शकतो, परिवार गमावू शकतो, घरातले लोक गमावू शकतो, नातेवाईक गमावू शकतो, चांगले मित्र गमावू शकतो, चांगला परिवार गमावू शकतो. कारण डोक्यात असणारा राग हा चांगला नाही. हाच राग तिने येशूवरती काढलेला आहे. आणि येशू म्हटला, मार्थे मार्थे, उलट तिला काय मिळाला? श्राप मिळाला. तू पुष्कळ गोष्टीची काळजी करत आहेस, तू पुष्कळ गोष्टीची दगदग करत आहेस, पण मरियमचा वाटा मी तिला जो दिला तो काढण्यात येत नाही. शेवटी मरियम आशीर्वादित झाले आणि काळजी आणि दगदग आणि कष्टामध्ये तिचं आयुष्य गेलेलं आहे. आज या वचनातून आम्हाला हेच शिकायचं की आम्हाला ती चूक करायची नाही जी चूक तिथं झालेली आहे. आम्हाला प्राधान्य देवाच्या वचनाला द्यायचं आहे. हा गोंधळ फक्त तुमच्याच घरात आहे असं नाही, हा गोंधळ फक्त याच गावात आहे असं नाही, हा गोंधळ सगळीकडेच आहे. सगळ्याच ख्रिस्ती लोकांमध्ये, सगळ्याच परिवारामध्ये जिथं म्हटलं तिथं गोंधळ आहे. त्याच्यातून पाळतही नाही सुटले. पाकाच्या घरात गोंधळात गोंधळच आहे आणि जास्तच गोंधळ आहे. इकडे पाळक लोकांना शिकवतो, बायका भांडे आपटत राहतात. का? कारण कुकरची शिट्टी वेळेवर वाजली पाहिजे, मटण शिजायला वेळ लागला नाही पाहिजे. काळजी आणि दगदगीमुळे आज मनुष्य जो आहे तो देवापासून दूर चाललेला आहे. म्हणून परत एकदा देव म्हणतो की तुम्ही सर्व चिंता माझ्यावर टाका, मी तुमची काळजी घेतो. आपले डोळे बंद करूया, प्रार्थना करूया आपण. स्वर्गातील पित्या, आम्ही मनापासून तुझी स्तुती करतो. प्रभू येशूच्या मधुर आणि गौरवशाली नावात प्रार्थना करतो. आमची चिंता, आमची दगदग, आमचं सर्व टेन्शन प्रभू आज आम्ही तुझ्या वधस्तंभापाशी घेऊन येत आहे. कारण तू विश्रांती देणारा आणि सर्व काळजी आणि दगदगीतून बाहेर काढणारा तू देव आहे. हे पवित्र देवा, तुझं वचन ऐकणारे तुझे प्रिय लेकरं तुझ्या सानिध्यामध्ये, तुझ्या सहभागितेमध्ये, तुझ्या जवळ प्रभू तू त्यांना राहू दे. देवा, तू त्यांची काळजी घे. देवा, तू त्यांच्या सोबत राह. तो मार्थेचा नव्हे तर त्या मरियमचा वाटा निवडून घेण्यासाठी प्रभू तू सहाय्य कर, तू मदत कर. आणि परमेश्वर बाप्पा, आपली सर्व चिंता तुझ्यावर टाकून, आपलं सर्व ओझं तुझ्या वधस्तंभावर टाकून, आपला सर्व भार तुझ्या वधस्तंभावर टाकून आम्हाला विश्रांती तू दे. आम्हाला स्पर्श तू कर. ज्या गोष्टी आम्हाला महत्वाच्या आहेत यापासून प्रभू तुझी इच्छा आमच्या जीवनात वारे प्रगट कर आणि पूर्ण कर. देवा, आम्ही आमचं जीवन तुझ्या हातात समर्पण करतो. हे चर्चचे सगळे सभासद प्रभू येशूच्या नावात मी आशीर्वादित करतो. आमची सर्व गरज ख्रिस्त येशू मध्ये पूर्णत्वास नेणारा तू देव आहेस.
तू काळजी घेतोस, तू आम्हाला त्या दुःखातून क्लेशातून मुक्त करतोस. सर्व गौरव प्रभू आम्ही तुला देतो. प्रार्थना ऐकलीस, तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो. आमेन, आमेन.